हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राण्या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं दुपारचं जेवण? बोलते की मी जेवणाचा टायमिंग झालेला आहे. फायनली 2:30 वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर मला तुम्हाला म्हणजे नाही का एक विषय आहे आणि नक्कीच तुम्हाला माहितीच असेल. नाशिकमध्ये एका महिलेला म्हणजेच आईला मुलांनी प्रॉपर्टी घेतली, घराच्या बाहेर हाकलून काढलं आणि ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. ती आई म्हणणारी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचली आणि स्वतःचं दुःख तिनं त्यांच्याशी शेअर केलं आणि कुठेतरी तिला जाऊन आता न्याय भेटेल. म्हणजेच खरोखरच वृद्ध जी आहेत, महिला आहेत, जेंट्स आहेत, आईबाप, वृद्ध आईबापच दुःखी आहेत का हो? का यंग आईबाप पण दुःखी आहेत मुलांपासून? आहेत, नक्कीच आहेत. कारण माझ्या स्वतःवरूनच घ्या. म्हणजे मी सुद्धा बोलते, मला आधी वाटायचं की मला लोक असं म्हणतात की मुलाचं घरानं करते. मला असं वाटायचं की खरंच मी चुकीचं करते का? परंतु जेव्हा मी वृद्ध लोकांचे असे काही वाईट बघत असते ना, व्हिडिओ बघत असते ना, त्या वेळेला मला असं वाटतं की यार नाही, म्हणजे जी वृद्ध आहेत ते पण दुःखी आहेत आणि जे यंग जनरेशन आहे, म्हणजे आमच्यासारखे जे 40 पर्यंतचे आहेत आणि ज्यांचे मुलं आत्ताच नुकते मोठे व्हायला लागलेत आणि ती मुलं आईवडिलांना परेशान करतायत, आईवडिलांचं ऐकत नाहीत, आईवडिलांच्या ऐकण्याच्या बाहेर जातात, खूप चुकीचं वागतात, उद्धटपणाने बोलतात, तर किती त्रास होतो त्या व्यक्तींना. आणि वय झाल्यानंतर तर मग आमची हालत काय होईल? म्हणजे आत्ताच अशी परिस्थिती आहे, जेव्हा वय होईल त्यावेळेला आमची हालत काय होईल? बरोबर की नाही? तू खरोखर सांगा फ्रेंड्स, असं वाटत असेल तुम्हाला की कसं कुठला विचार करते, परंतु खरोखर मला तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर विचार आला डोक्यामध्ये की खरंच म्हणजे माझं वय झाल्यानंतर माझा मुलगा मला असंच घराच्या बाहेर काढेल किंवा माझा मुलगा असंच माझ्यासोबत करेल, तशी वेळच येऊ देणार नाही. मी तर म्हणते मीच कंटाळून सोडून जाईल. बरोबर की नाही? कारण मुलं करतात परेशान यार. खरंच मला आश्चर्य वाटते. तुम्हाला जरी ते चुकीचं वाटत असेल तर जे लोक बघतात, जे लोक 4 लोकांमध्ये बसतात आणि ऐकतात ना कान डोळे उघडे ठेवून, त्यांना नक्कीच माहिती आहे की खरी परिस्थिती या जगामध्ये सध्या काय चाललेली आहे, की खरोखर आई वडील खूप परेशान आहेत मुलांपासून. ह्याच्यासाठीच जन्म देतो का आपण मुलांना? आणि हेच दिवस बघायचे असतात का? विचार करा बरं, काय एवढा बदल झालेला आहे की याच्या मागची पिढी कशी आहे की वृद्ध लोकांना त्रास देत आहे, म्हणजे म्हातारे आईवडील झाल्यावर त्रास देते. परंतु आत्ताची पिढी अशी आहे की जवानीमध्येच आईवडिलांना एवढा त्रास देते, तर म्हातारपणी काय करणार आहे ती? बरोबर आहे ना फ्रेंड्स? तुम्ही खरोखर सांगा. म्हणजे मला असं वाटायला लागले यार, मी आता 40 गाठली आहे, तोपर्यंत माझी ही हालत आहे. जर मी 50-60 गाठली तर आणखीन 10 ते 15 वर्षांनी माझी हालत काय होईल आणि माझी मुलं माझ्यासोबत काय करतील? बरोबर की नाही? प्रत्येकाची मुलं ठराविक काही मुलं खूप छान असतात, खूप जीव लावतात, खूप ऐकून समजून घेतात. परंतु काही मुलांना काही कमी पडलेलं नसतं ना, जसे की आमच्यासारखे. आपण असं म्हणतो ना की चला काहीच कमी नाही पडू द्यायचं, खूप कष्ट करायचे, खूप तळातातल्या फोडासारखं जपायचं, आणि ते मुलं आपल्याला नंतर कसे वागवतात. वाह! तर हा व्हिडिओ कोणी बघितलाय नक्की सांगा. जी त्या लेडीजचा व्हिडिओ कोणी बघितलाय जी मंत्र्यांपर्यंत पोहोचली होती, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती आणि तिनं तिचं स्वतःचं मनोगत व्यक्त केलं. म्हणजे तिच्या मनातलं सगळं तिनं सांगितलं. मला असा त्रास आहे मुलापासून, मला घराच्या बाहेर काढले वगैरे वगैरे. रडत होती अक्षरशः बिचारीन. कदाचित 60 तरी नक्कीच गाठली असेल. ह्या वयामध्ये त्यांच्याच घरातून त्यांना बाहेर काढायचे. किती नालायकपणा आहे, विचार करा. हां, ज्या घरामध्ये त्यांनी कष्टाने एक एक रुपया कमवून स्वतः घर उभं केलेलं असतं. तुमच्याच्याने आयत्या घरात राहता तुम्ही, तुमच्याच्याने एवढी पण लायकी नाहीये की तुम्ही स्वतःचं आईचा सांभाळ करू शकाल. तर तुम्ही घर घेणं तर लांबच राहिलं, तुम्ही प्रॉपर्टी कमवणं तर लांबच राहिलं. जरा लायकीमध्ये राहायला शिका. सगळ्याच मुलांना मला नवीन पिढीला सांगायचे. आणि इथे आता मला देणार काही लोक शिव्या, खुशाल द्या, मला काही फरक पडत नाही.
परंतु ना एक आई मी पण आहे, एका मुलाची आई मी पण आहे आणि मी पण बऱ्याच परिस्थितीमधून जातीये, त्यामुळे मी त्यांचं दुःख समजू शकते. अरे लाज वाटू द्या तुम्ही ना. खरोखर एक बघा ते एक महाराज म्हणतात की नाही का, म्हणजे एक आई 4 मुलं सांभाळू शकते, पण 4 मुलं एक आई सांभाळू शकत नाहीत. वा. आणि ही इतिहास खरोखर नक्कीच इतिहासामध्ये ह्याची नोंद व्हायला पाहिजे बऱ्याच गोष्टींची, की मुलं आई वडिलांसोबत कसं वागतात. ही वाक्य तरी नक्कीच म्हणजे इतिहासामध्ये नोंद होण्यासारखं आहे, की एक आई 4 मुलं सांभाळू शकते, परंतु एक मुलगा नाही, 4 मुलं एक आई सांभाळू शकत नाहीत. हे इतिहासामध्ये नक्कीच नोंद व्हायला पाहिजे. आणि हे खरं आहे, खरं आहे. ह्या जगात आपण बघतोय किती मुलं आई वडील सांभाळतात, किती बी मुलं होते आई वडील सांभाळतात. फक्त एवढ्या मुलांना आई वडील जास्ती जड होतात, त्यातले बी एक गेलेलं असतं, एक राहिलेलं असतं. बरोबर की नाही? असं पण नाहीये, दोन्ही सांभाळायचे असतात. आणि काय मागतात होती मागे पण मी सांगितले, काही लागत नाही त्यांना. 2 दिवसभरामध्ये 2 शब्द बोला बसून, 10 मिनिट त्यांना द्या, एवढंच पाहिजे. आणि 2 घास खायला आणि अंग झाकायला कपडे. आणखीन काय पाहिजे त्यांना? ती तुमची इस्टेट मागतात, तुमची पगार मागतात. कधीही कुठली आई मुलाला विचारत नाही तुझी पगार किती आहे आणि तुझा पगार झालाय का, 2 पैसे मला दे, कधीही विचारत नाही. तरीच तर मुलांना एवढं दुःख होतं. पाहिजे तशी जिंदगी जगलेले असतात, जगू देतात, आई वडील रोकटोक करत नाहीत, तरी सुद्धा ह्यांना एवढा त्रास होतो आई वडिलांचा. थू आहे तुमच्या जिंदगीवर खरोखर. मग ती कुठलेही मुलं असो, खरोखर असं नाही वागायला पाहिजे. आणि हे दिवस फिरून रिटर्न येतात म्हणून आई वडिलांना प्रेम करा, बहिणींना प्रेम करा, भावावर प्रेम करा. मी म्हणते ना, सगळ्यांवर जमलं तर सगळ्यांवर प्रेम करा, नाही जमलं ना तर कमीत कमी त्रास तरी देऊ नका. बस एवढंच. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि मी तो बघितल्याच्या नंतर मला वाटले की यार त्यांचं तर वय झाले, सुना आल्यात, समजा नातवंड आल्यात, तरी त्यांच्यासोबत असं वागलं जाते. माझा तर मुलगा एकटाच आहे, सिंगल आहे. आणखी त्याची बायको आल्याच्या नंतर तो माझ्यासोबत कसा वागेल विचार करा. काही नाही, मी सरळ ठरवलेलं आहे, टेन्शन नाही घ्यायचं. लग्न झालं, व्यवस्थित राहिले तर दोघांनाही छान सांभाळायचं प्रयत्न करणार. आणि जर असंच राहिलं, मुलगा बदल नाही झाला, मुलगा असाच वागत राहिला आणि मुलाचं बघून अशीच त्याची बायको पण करत राहिली, तर एकच पर्याय, झोला उचलणे आपला स्वतःचा आणि कुठलं तरी मंदिर गाठणे. कारण ना, ज्याला कोणी नसतो, मला कुणी नाहीये, माझं पालन पोषण माझ्या देवाने केले, बरोबर. तर इथून पुढचं पण माझं आयुष्य मला देवानीच जे म्हणजे नाही का, देवाच्याच स्वाधीन आहे माझं, की मला तिथंच जाऊन मग शेवट माझा करायचा आहे. काय की तिथंच राहायचं, तिथंच खायचं, तिथंच बसायचं आणि ज्या वेळेला मरण येईल त्यावेळेला स्वीकार करायचा. त्यानं तू जन्म दिलाय, तू बाबा माझं शेवट सुद्धा तुझ्याच दारी. एवढाच पर्याय माझ्याकडे आहे, बरोबर की नाही. आणि खरोखर तुम्हाला सांगते, माझी खरोखर अशीच इच्छा आहे की आपण कुणाला त्रास द्यायचा नाही. आपल्याला त्रास कोणी दिला, आपल्याला सहन नाही झाला, कुठेतरी निघून जावे. कारण ना, निघून गेलेला माणूस वापस येतो. ह्या जगातून गेलेला माणूस कधीही वापस येत नाही. आणि ही माझ्या आईवरून घेतलं होतं. मरण म्हणजे काय असतं आणि माणूस मरतो म्हणजेच काय असतं, ह्याचा अर्थ सुद्धा मला कळत नव्हता जेव्हा माझी आई गेली होती. माणूस मरतो म्हणजे अक्षरशः, खरोखर तुम्हाला खरं वाटू किंवा खोटं वाटू, मला खरोखर अर्थ कळत नव्हता की माणूस मरतो म्हणजेच तो माणूस कधीच परत येत नाही. ह्याचा अर्थ सुद्धा मला माहिती नव्हता. परंतु जशी माझी आई गेली आणि परत मला किती जरी शोधलं, काही जरी केलं, तरी माझी आई दिसायची नाही आणि वापस आली नाही, त्यावेळेला समजलं मरण म्हणजे काय असतं आणि एकदा गेलेला माणूस कधी वापस येत नसतो. म्हणून माणसाला राग आला ना, खरोखर तुम्हाला सांगते, स्वतःला संपवायचा कधीही विचार नाही करायचा, कुठेही निघून जायचं. आपल्याला जर कुणी नाही आहे ना, माझ्यासारख्या अनाथ असेल ना तुम्ही, कुणी नाही आहे ना, तर आपला ह्या जगामध्ये ज्यांनी आपल्याला ह्या जगात आणले आई वडिलांच्या नंतर, तोच आपलं पालन पोषण
करणारा आहे. त्याच्या दारात जाऊन बसायचं शेवट. भलेही कशी जिंदगी जगायची, कोणी दिलं खायचं, नाही दिलं तर देवाचे तिथले प्रसाद खाऊन जगायचं, नाही तर असंच जगायचं. परंतु तिथंच जाऊन बसायचं, मरायचं नाही. कारण मरतो तोच जो कमजोर असतो, बरोबर की नाही. स्वतःचा जीव तोच संपवतो जो कमजोर असतो. कुठेही निघून जा तुम्ही, 8-15 दिवस कुठेही फिरा, खा नका खाऊ, परंतु ज्या बी वेळेला तुम्हाला वाटेल की घरची आठवण येईन किंवा घरच्यांना तुमची आठवण येईन, त्यावेळेला कमीत कमी तुम्ही जिवंत तरी असाल या जगामध्ये, बरोबर की नाही. आणि हा जीव आपल्याला काय असंच संपवायला दिलाय का? हे सुद्धा खूप मोठं पाप आहे असं म्हणतात. माझ्या आईनं जेव्हा असं केलं होतं त्यावेळेला असं आम्ही म्हणजे बसलो ना मोठ्या माणसांमध्ये, की असं ते म्हणायचे, आत्म्याला शांतता नाही लाभत, खालीच भटकत असल, असं केलं तसं केलं, ती म्हणजे नाही का, देवाघरचं मरण येणं वेगळंच असतं, स्वतःच्या हाताने मरणं वेगळंच असतं, वगैरे 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 असं ती म्हणायचे ना. त्यावेळेला मी ऐकत बसायचे, तर असं वाटायचं की म्हणजे जो माणूस स्वतःहून स्वतःला संपवतो तो माणूस कधीही त्याला मोक्ष भेटत नाही, ते खालीच भटकत राहतं आत्मा. मग कितपत खरं आणि कितपत खोटं हे मला ना खरोखर नाही माहिती, परंतु असं आहे. तर ही खरी परिस्थिती आहे. म्हणून खरोखर सांगते, या जगामध्ये कोणी कुणाचं नाहीये आणि कोणी कुणासाठी एकच सांगेल, फक्त तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही पार पाडा. मुलांना प्रेम द्या, मुलांना सांभाळून घ्या, खायला प्यायला घाला, सगळं करा प्रेम. परंतु मुलांमध्ये एवढं गुंतू नका की ती जर तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही वेडे होचाल. माझ्यासारखी वेळ येऊ देऊ नका. खरोखर मी माझी मुलं कधीही कुठं पाठवले नाहीत, कधी मुलांना सोडून एक रात्र राहिले नाही, कधी मुलांना सोडून ही केले नाही. आणि जेव्हा माझी मुलगी माझं घर सोडून गेली होती ना त्या मुलासाठी, त्यावेळेला फक्त पागल व्हायचं राहिलं होतं माझं. काय पागल व्हायचं राहिलं होतं माझं. तर तुम्हाला त्यामुळे प्रेम करा, जीव लावा, कर्तव्य पार पाडा, परंतु गुंतून राहू नका. गुंतलात की संपलात. खरोखर आहे, अनुभव सांगतीये, अनुभव. आज जी एवढे त्रास होत आहेत, एवढं सगळं ही होतंय, तरी सुद्धा माझा त्यांच्यातनं जीव निघत नाही ना. ही कुठं तरी खूप अतिप्रमाणात प्रेम करणं आणि अतिप्रमाणात मुलांमध्ये जीव गुंतणं हे खूप धोक्याचं असतं आपल्यासाठी. बापाचं बघा ना, किती वर्ष झालं मुलं सोडून बिनधास्त जगतंय, त्याला काही फरक पडतोय का? आणि ही प्रत्येकाचं आहे, प्रत्येकाचं. म्हणून कर्तव्य पार पाडा, जीव लावा, प्रेम द्या, लक्ष ठेवा, पण गुंतून राहू नका. गुंतलात की संपलात. आणि गुंतून एकदा गुंतोडा झाला, परत काही केल्याने सुटत नसतो तो, शेवट त्याला कापावंच लागतं. तर एक तसं परिस्थिती माझी होती आणि आहे. त्यामुळे मी कुठंतरी ह्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे, की नाही, मुलांचं प्रेम म्हणजे मोहमाया आहे आणि खूप आपण ह्यांच्यात गुंतून राहणं, ही कधीही उडून जातात. लक्षात घ्या, मुली सुद्धा आणि मुलं सुद्धा कधीही आईवडिलाला सोडून निघून जातात. तर ते गेल्यानंतर आपल्याला दुःख नाही झालं पाहिजे, ते गेल्यानंतर आपण वेडे नाही झाले पाहिजे, त्यांच्याशिवाय आपल्याला जगायची सवय झाली पाहिजे, असं राहायचं. का माहितीये का? कारण ती जर आपल्याशिवाय जगू शकतात तर आपण सुद्धा जगून दाखवायचं, तुमच्याशिवाय आम्ही सुद्धा जगू शकतो. भले आपण रडतो, रोज आपला जीव तुटतो, रोज आठवण येते, रोज काही पण खाताना आपल्याला आठवण येते, तरी सुद्धा दाखवून द्यायचं नाही. आणि ही कुठंतरी माझं चुकत होतं आणि ह्या गोष्टी माझ्याकडून सगळ्या झाल्या, त्यामुळे मला खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. त्यामुळे मी आता स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. खूप कठोर झाली. जवळजवळ 6 महिने झाले माझ्या मुलीशी मी बोलत नाहीये. किती? 6 महिने. आणि मी 6 दिवस न राहणारी, मग ह्याला बदलच म्हणावं लागेल का नाही, तुम्ही सांगा.
तर एकच सांगणं आहे, जास्ती प्रेम न करणं आणि जास्ती कोणामध्ये गुंतून राहू नका. कारण हे कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहे. प्रत्येक जण ह्या जगामध्ये आपण फक्त एकटं आलोय आणि एकटंच राहणार आहे आणि एकटंच जाणार. ही सगळे नाते गोते ही सगळं जे असतं ना, ही मोहमाया असते. जपावेत, मी नाही म्हणत नाही, परंतु ते आपल्या जवळून गेल्यानंतर आपल्याला किती वेदना आणि त्रास होईल आणि आपण ती दुःख पचवू शकू इतकं मग तुम्ही स्ट्रॉंग असावं. तर त्या गोष्टी तुम्ही करा. मला पण कधी वाटत नव्हतं आणि कधी कुठली वेळ सांगून येत नाही, कधी कुठला टायमिंग सांगून येत नाही आणि कधी काय आपल्यासोबत घडेल ना, हे कधी सुद्धा सांगता येत नाही. अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात ज्या कधीच आपण स्वप्नातच काय कसलाच विचारच करू शकत नाही. अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात अचानक, की पार आपल्याला ती तोडून टाकतात, आतून पार खिळखिळा करतात. तुमचा फक्त चुरा झालेला असतो सगळ्या भावनेचा, प्रेमाचा, हृदयाचा, मायेचा सगळा चुरा झालेला असतो. अशा गोष्टी तुमच्यासोबत घडतात, परंतु त्यातून बी जर एखादं खंबीर मनाचं असेल माझ्यासारखं तर सावरतं, आणि एखादा जर खूपच लय हळव्या मनाचा असेल तर अक्षरशः वेडं होतं ते. कुणी जीव देतं, कुणी वेडं होतं आणि कुणी पार माणसातच राहत नाही, अशी परिस्थिती होते त्या व्यक्तीची. तर का होत असेल? त्यामुळे तुमचं मन इतकं खंबीर असलं पाहिजे. मी तर म्हणते ना, माझे सगळे विचार करत असतील, जे काही जळके लोक आहेत ना, हे सगळे विचार करत असतील, कसला भयंकर नवरा होता, हिला रोज कुत्र्यासारखा मारायचा. कसली भयंकर परिस्थिती होती. हिचा भाऊ हिला विचारत नाही, भाऊजही हिला विचारत नाही. तरी पण एवढे मोठे मोठे संकट आले, एवढे मोठे मोठे वादळ आले, परंतु तरी सुद्धा ही दिसतीये, जिवंत आहे, जगतीये, हसतीये, नाचतीये, बागडतीये, आनंदी दिसतीये. आज मी त्यांना बघून अक्षरशः राख होत असेल त्यांची, मला बघून, की ही एवढी सुखी कशी आहे आणि हिच्यासोबतच का बरं हमेशा चांगलं होतं. ह्या गोष्टींचा विचार करा जरा, की माझ्यासोबतच हमेशा का चांगलं होतं. एवढे दुःख आले, एवढे डोंगर आले, एवढे त्रास झाला, एवढं सगळं भोगलं, एवढं सगळं ही झालं, तरी सुद्धा खंबीरपणे पहाडासारखी उभी आहे. कुठंतरी पाणी मुरत असेल का नाही, तुम्हीच सांगा. तर पाणी ह्याच ठिकाणी मुरतं जिथं जमीन चांगली असते. का माहितीये का? माझी आई चांगली होती. माझी आई कधी कुणाला त्रास देत नव्हती. माझ्या आईनं कधी कुणाच्या लेकराचं वाटोळं केलं नाही. तिच्या मनामध्ये कधी कुणाच्या लेकराबद्दल वाटोळं व्हावं अशी भावना सुद्धा आलेली नाही. माझ्या आई वडिलाचं पुण्य आहे हो हे सगळं, गर्वानं सांगते मी. आणि गर्व वाटतो मला माझ्या आई वडिलाचा, की माझ्या आई वडिलाचं पुण्य म्हणून मी हे सगळ्यातनं पार पडायला मला त्यांच्यामुळंच ताकद भेटलेली आहे. आणि आज जी काही बी आहे ना, फक्त माझ्या आई वडिलाच्या आशीर्वादामुळे आणि देवाच्या कृपेमुळे. माझ्यात काय चांगलं आहे का नाही ना, हे फक्त माझ्या जवळच्या माणसांना माहिती आहे, आणि तीच ठरवतील की माझ्यासोबत चांगलं वाईट घडण्याचं कारण काय असू शकतं. परंतु मला गर्व आहे की मी माझ्या आई वडिलांचंच नाव घेणार, कारण खरोखर ती देव माणसं होते. मग आई वडिलांचं पुण्य ही मुलांच्या वाटेला येतं आणि ते माझ्या वाटेला आलेलं आहे. आणि किंवा काही माझे थोडेफार कर्म चांगले असतील तर जळणाऱ्यांनो, तुम्ही दुःखी, मला बघून खूप तुम्हाला दुःख होत असेल, एवढं चांगलं बघून तुम्हाला दुःख होत असेल, परंतु तरी पण मी म्हणते, चुकी तुमच्या आई वडिलांच्या होत्या, तुमच्या काही नाही आहेत. म्हणून देवानी जसं मला खुश ठेवलंय ना, तसंच तुम्हाला सुद्धा ठेवू, एवढीच इच्छा आहे की तुम्हाला सुद्धा देवानी तसंच खुश ठेवू आणि तुमच्या सुद्धा आयुष्यात कधीही दुःख येऊ नये. परंतु तुमच्या आई वडिलांनी जे केलंय ना माझ्या आई वडिलांसोबत, माझ्यासोबत, त्यांचं फळ नक्कीच त्यांना भेटू, एवढी मात्र इच्छा आहे मला. तर चला, हा छोटासाच व्हिडिओ, भलेही याच्यात सगळं मिक्स आहे, जसं मिक्स भाजी आहे तसं,
एकाच विषयावरती नसतात माझे व्हिडिओ. मला जसं आठवल तसे जे जे विषय असतील ते विषय मिक्स असतात, बरोबर आहे की नाही. थोडे माझ्या लाईफशी रिलेटिव्ह असतात, थोडे बाहेरचं विषयाशी रिलेटिव्ह असतात. तर मला इंग्लिश येत नाही, माझं तोंड वाकडं आहे, माझ्या चेहऱ्यावर स्माईल नसते, वगैरे वगैरे. माझी स्माईल ही फक्त माझ्या लोकांसाठी, बरोबर की नाही. मी दुःखात असेल तर मी रडते, खुश असेल तर मी हसते, हसण्यासारखं असेल तरी पण हसते. उगच जर हसले तर लोक मला इथं वेडी आहे असं समजतील, बरोबर की नाही. तर चला, परत एकदा मनापासून थँक्यू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करून घ्या नवीन असेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि धन्यवाद एवढा व्हिडिओ बघितल्यामुळे.